हालेलुया, प्रेज द लॉर्ड, गॉड ब्लेस यू. मी पास्टर जयमाला, द आमेन फेलोशिप असोसिएशन मिनिस्ट्री. हालेलुया. मी तुमच्यापुढे आज सुंदर असं वचन घेऊन आलेले आहे आणि ते वचन असं आहे, जुना करार यहजेकल अध्याय 37 वचन 1 पासून. आणि त्या वचनाची हेडिंग अशी आहे, शुष्क अस्तीचे खोरे. हालेलुया. तर माझ्या बालमित्रांनो, मैत्रिणींनो, ज्या बंधू भगिनींनो, हालेलुया. तर परमेश्वराचं वचन असं सांगतं, आपला परमेश्वर काय करू शकतो. हालेलुया, हालेलुया. आपला परमेश्वर काय करू शकतो ह्या वचनाद्वारे तुम्हाला कळेल. तुम्ही विश्वासाने या वचनामध्ये भाग घ्या आणि परमेश्वर तुमच्या प्रत्येक परिस्थितीला स्पर्श करेल आणि तुमचा अजून विश्वास वाढेल की आमचा प्रभू जिवंत परमेश्वर, तो सृष्टीचा, या आकाशाचा आणि पृथ्वीचा जो मालक आहे, त्याचं नाव यहोवा पिता आहे आणि तो काय करू शकतो. आणि तुम्हाला ह्या वचनात जर तुम्ही अंतःकरणातून विश्वासाने भाग घ्याल तर त्या वचनाद्वारे प्रभू तुमच्या अजून तुम्हाला विश्वास वाढेल आणि तुमचा मजबूत विश्वास होईल. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज लागणार नाही आणि परमेश्वर नक्कीच तुमचे सर्व प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करेल. जर तुम्ही या वचनावर विश्वास ठेवला की आमचा परमेश्वर काय काय करू शकतो. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगता अध्याय यहजेकल अध्याय 37 वचन 1, परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला. हालेलुया. आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्थी होत्या. हालेलुया. परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला म्हणजे कोणावर आला. हालेलुया. जो परमेश्वराचा जो दास आहे यहजेकल, त्याचं नाव आहे यहजेकल. हालेलुया. तर त्या दासाला परमेश्वराच्या आत्म्याने म्हणजे पवित्र आत्म्याने उचलून, हालेलुया, परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने त्या यहजेकलला उचलले आणि खोऱ्यात नेऊन ठेवले. हालेलुया. खोऱ्यात कुठे नेऊन ठेवले? कुठल्या खोऱ्या आहे बघा ते. तेथे अस्थी होत्या. तिथे काय होतं? अस्थी होत्या. जे मानवी शरीराची जे हाडे असतात त्या अस्थी होत्या. हालेलुया. मग त्याने मला त्यांच्यामधून चोहोकडे फिरवले, तेव्हा पहा, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या. त्या अतिशुष्क होत्या. हालेलुया. परमेश्वराच्या आत्म्याने त्या यहजेकलला त्या खोऱ्यातून फिरवलं. हालेलुया. आणि तिथे काय होतं? काय होत्या? मनुष्याच्या पुष्कळ, 1 नाही 2 नाही तर किती करोडो अस्थी होत्या. हालेलुया, हालेलुया. आणि त्या अस्थी कशा होत्या? एकदम शुष्क, म्हणजे पूर्ण वाळून पोळ झालेल्या. हालेलुया. ताज्या टवटवीत नसते. अशा कित्येक वर्षापासून तिथे लोक मेलेले असतील, हजारो वर्ष म्हटलं तरी चालेल. हालेलुया. आणि त्या अस्थी होत्या तिथे. हालेलुया. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, या अस्थी सजीव होतील काय? हालेलुया. तो कोण म्हणाला? परमेश्वर यहजेकलला म्हणाला, मानवपुत्रा, ह्या ज्या आता अस्थीमध्ये मी तुला आणलेला आहे त्या अस्थी सजीव होतील काय? हालेलुया. तर यहजेकल परमेश्वराला काय म्हणाला? ऐका. मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. हालेलुया. मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. तेव्हा तो मला म्हणाला, ह्या अस्थीविषयी संदेश देऊन त्यांना म्हण, शुष्क अस्तींनो, परमेश्वराचे वचन ऐका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. हालेलुया. काय म्हणाला परमेश्वर यहजेकलला? या अस्थीविषयी संदेश देऊन त्यांना म्हण. अस्थींना संदेश द्यायला सांगितलेला आहे परमेश्वराने. माणसाला जिवंत जे काही असेल त्याच्यासमोर माणूस संदेश देऊ शकतो की बाबा हे ऐकते. हालेलुया. पण परमेश्वर त्या दासाला म्हणतोय, हे जे हाडं आहेत
कुणाचं कुठे शरीर असेल, कुणाचं डोकं कुठे असेल, कुणाचे हातपाय कुठे पडलेले असतील, कुणाचा अवयव कुठे असेल माहीत नाही. पण परमेश्वर म्हणतोय तू या अस्थीला संदेश दे. जर एखादा म्हटलं असता काय परमेश्वरा त्या अस्थींना कसं काय मी संदेश देऊ, हालेलुया. पण जो परमेश्वर सांगतो तसं ऐकतो आणि विश्वास करतो की हे बोलल्याप्रमाणे घडून येईल, हालेलुया, ते होईल, हालेलुया. जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, परमेश्वर सांगतो ते करतो, तसं होतं माझ्या बालमित्रांना, हालेलुया. आणि जसं परमेश्वराने सांगितलं की अस्थीविषयी संदेश देऊन त्यांना मन शुष्क असतील, परमेश्वराचे वचन ऐका, हालेलुया. माणसाला नाही सांगितलं, काय सांगितलं, अस्थिंनो परमेश्वराचे वचन ऐका, हालेलुया. आणि हे वचन कोणाला सांगायचं आहे, शुष्क अस्थीला. अस्थी म्हणजे माहिती आहे ना मराठीमध्ये, कारण हे मी इथे इंग्लिशमध्ये बोलत नाही. नाहीतर लोकांना वाटतं येशूमध्ये आलं, येशूच्या प्रार्थनेला गेलं की तिथे ब्रिटिश झाले लोक, इंग्रजी आलं त्याच्यामध्ये. अरे बाळांनो, मला हे सांगायचं आहे तुम्हाला, येशू ख्रिस्त हा सर्वांचा परमेश्वर आहे आणि सर्वांना परमेश्वराने बनवलेला आहे, हालेलुया. तर परमेश्वर बोलतो संदेश देऊन, हालेलुया, त्यांना मन शुष्क असतील परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर या अस्थींना म्हणतो, काय वचन सांगितलेलं आहे बोलायचं, परमेश्वर या अस्थी, हालेलुया. जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, परमेश्वर सांगतो ते करतो, तसं होतं माझ्या बालमित्रांना, हालेलुया. आणि जसं परमेश्वराने सांगितलं की अस्थीविषयी संदेश देऊन त्यांना मन शुष्क असतील, परमेश्वराचे वचन ऐका, हालेलुया. माणसाला नाही सांगितलं, काय सांगितलं, अस्थिंनो परमेश्वराचे वचन ऐका, हालेलुया. आणि हे वचन कोणाला सांगायचं आहे, शुष्क अस्थीला. अस्थी म्हणजे माहिती आहे ना मराठीमध्ये, कारण हे मी इथे इंग्लिशमध्ये बोलत नाही. नाहीतर लोकांना वाटतं येशूमध्ये आलं, येशूच्या प्रार्थनेला गेलं की तिथे ब्रिटिश झाले लोक, इंग्रजी आलं त्याच्यामध्ये. अरे बाळांनो, मला हे सांगायचं आहे तुम्हाला, येशू ख्रिस्त हा सर्वांचा परमेश्वर आहे आणि सर्वांना परमेश्वराने बनवलेला आहे, हालेलुया. तर परमेश्वर बोलतो संदेश देऊन, हालेलुया, त्यांना मन शुष्क असतील परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर या अस्थींना म्हणतो, काय वचन सांगितलेलं आहे बोलायचं, परमेश्वर या अस्थींना म्हणतो, हालेलुया. कोण म्हणतं, परमेश्वर म्हणतो, कुणाला, त्या निर्जीव अस्थींना, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर या अस्थींना म्हणतो, पहा मी तुमच्यात श्वास घालतो, हालेलुया. काय बोलतो परमेश्वर, मी या अस्थीमध्ये तुमच्यामध्ये श्वास घालतो, हालेलुया. म्हणजे तुम्ही सजीव व्हाल, हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो अस्थींना, ह्या जे काल वचन देऊन सांगतो की परमेश्वर तुम्हाला म्हणतो, अस्थींना म्हणतो की मी तुमच्यामध्ये श्वास घालतो, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुमच्यावर मात चढवीन, तुम्हाला त्वचेने आच्छादीन, तुमच्यात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू, हालेलुया, हालेलुया. काय म्हणतं परमेश्वर, मी तुम्हाला तुमच्यामध्ये श्वास घालीन, तुम्हाला मात चढवीन, मांस, त्वचा, हालेलुया, आणि तुम्हाला त्वचेने श्वास घालीन, हालेलुया, तुमच्यामध्ये श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे, हालेलुया. बघा परमेश्वर, अरे आपण जिवंत देवाची मुलं आहोत, कुठला दगडाची पूजा नाही करत आपण, या आकाशाचा आणि पृथ्वीचा मालक आहे, हालेलुया.
जसं यहजेकलला परमेश्वराने आज्ञा केली की तू ह्या अस्थींना संदेश दे, आणि त्याने संदेश द्यायला बघा यहजेकलला आज्ञा झाली आणि लगेच यहजेकलने काय केलं, संदेश दिला. हालेलुया. परमेश्वराची जी आज्ञा आहे ती आपण पाळली पाहिजे. परमेश्वराने म्हटलं असं कर, वचनामध्ये सांगितले मी परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वराची आज्ञा झाली, ती त्याच्या दासाने पाळली आणि त्यांनी वचन द्यायला सुरुवात केली. हालेलुया. आणि असा संदेश दिला, मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. पहा परमेश्वर किती चमत्काराने भरलेला परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वर जसं यहजेकलने संदेश द्यायला चालू केला, संदेश देत असताना काय झालं, खूप मोठा आवाज झाला आणि भूकंप झाला. भूकंप. हालेलुया. आणि भूकंप होऊन त्याच्या अस्थी होत्या, जी हडं होती, कशी हडं होती ती एकदम निर्जीव पोळ झालेली. हालेलुया. आणि जसं संदेश देत असताना त्या यहजेकलद्वारा परमेश्वर बोलत होता त्या अस्थींना. हालेलुया. आणि त्या अस्थी एकमेकांना लागून जोडल्या गेल्या. हालेलुया. ते वचनामध्ये एवढं परमेश्वराच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. आमचा परमेश्वर पॉवरने भरलेला परमेश्वर आहे. हालेलुया. तो अशक्याला शक्य करणारा परमेश्वर आहे. त्याचे नाव पिता यहोवा आहे आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. पवित्र आत्मा आहे, तो आजही कार्य करत आहे. हालेलुया. अस्थींना अस्थी लागून जडल्या. मग मी पाहिले. हालेलुया. मग मी पाहिले त्यावर स्नायू आले, मात चढले, त्वचेने त्यांना आच्छादले, पण त्यांच्यात श्वास नव्हता. श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, कोण म्हणाला, परमेश्वर यहजेकलला म्हणाला, हे सगळं जोडलं गेलं, स्नायू आले, मात चढला, त्वचा आच्छादली गेली, पण श्वास त्यांच्यामध्ये नव्हता. हालेलुया. तेव्हा यहजेकल 37:9 सांगतं, तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे. हालेलुया. परमेश्वर यहजेकलला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे. हालेलुया. आणि मानव पुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहो दिशेने ये व या वधलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. हालेलुया. काय सांगितलं, वाऱ्याला पण संदेश दे. हालेलुया. वाऱ्याला संदेश देऊन सांग. बघा, परमेश्वराचं वारं पण ऐकतो आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचं पण वारासुद्धा ऐकू शकतो, पाऊस ऐकू शकतो. जसं जुन्या करारामध्ये एलियाने प्रार्थना केली की 3.5 वर्ष पाऊस पडू देऊ नको, आणि त्या पावसाला ऐकावं लागलं, कारण तो कोण होता, परमेश्वराचा सेवक. हालेलुया. आणि जसं त्याने संदेश दिला आणि पाऊस पडायचा थांबला, तर 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. हालेलुया. मार्कचं शुभवर्तमान अध्याय 11 वचन 23 सांगतं, तुम्ही डोंगराला उपटून समुद्रात टाकलं लाग असे म्हणाल विश्वासाने, काही संशय न धरता ते घडून येईल. हे उदाहरण आहे माझ्या बालमित्रांनो. तुम्ही जे बोलाल, चुकीच्या गोष्टी नाही, कुणाचं वाईट कर, त्याला ऐकावं लागलं, कारण तो कोण होता, परमेश्वराचा सेवक. हालेलुया. आणि जसं त्याने संदेश दिला आणि पाऊस पडायचा थांबला, तर 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. हालेलुया. मार्कचं शुभवर्तमान अध्याय 11 वचन 23 सांगतं, तुम्ही डोंगराला उपटून समुद्रात टाकलं लाग असे म्हणाल विश्वासाने, काही संशय न धरता ते घडून येईल. हे उदाहरण आहे माझ्या बालमित्रांनो. तुम्ही जे बोलाल, चुकीच्या गोष्टी नाही, कुणाचं वाईट कर, असं कर तसं कर, चुकीच्या गोष्टी परमेश्वर ऐकणार नाही, तुमच्या चांगल्या गोष्टी ऐकेल. हालेलुया. कारण परमेश्वर पवित्र आहे आणि परमेश्वराला पवित्रता आवडते. परमेश्वर कोणाचा नाश करू पाहत नाही, तर सर्वांना तो काय करतो, जीवन देऊ पाहतो, सार्वकालिक जीवन. देवाने माहिती आहे ना, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्याला दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. तर माझ्या बालमित्रांनो, परमेश्वर मंदहृदय परमेश्वर आहे, जो त्याचा ऐकतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, ते बोलल्याप्रमाणे घडून येतं.
नवीन करार आहे त्याच्यामध्ये मार्क शुभवर्तमानात 23मध्ये बोललेलं आहे, तुम्ही जे बोलाल संशय नाही करता. जे तुम्ही काही आता मागितले परमेश्वराकडे आणि संशय न धरता मागितले, कारण तुम्ही त्याच्या पात्रतेस अनुसरता, तुम्ही त्याच्या पात्रतेस उतरता, तुम्ही त्याला आवडेल असं वागता, त्याच्या आज्ञा पाळता, पाप करत नाही, त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता, त्याच्यावर प्रेम करता, त्याच्या आज्ञा पाळता. परमेश्वर म्हणतो मी तुम्ही जे बोलाल ते घडेल, जे मागाल ते मिळेल. हालेलुया. आणि जे बोलाल तर शंका करू नका. देवा मला असं दे, येशू मला असं दे, हे पित्या मी येशूच्या नावात प्रार्थना मागते. आणि थोड्या वेळाने बोलणार असं होईल का, असं घडेल का, मला आता असं करावं लागेल, मला आता तसं करावं लागेल. अशांच्या जीवनात परमेश्वर कार्य करत नाही माझ्या बाळांना. हालेलुया. परमेश्वर कोणाच्या जीवनात कार्य करतो, जे परफेक्ट आहेत, त्याला अनुसरणारे, लोकांसमोर देवाला नाही लाजणारे, खरंच जीवन देणारे, पवित्रतेने राहणारे, एकनिष्ठ परमेश्वराशी वागणारे, अशा लोकांची परमेश्वर प्रार्थना आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वर बोलतो वाऱ्याला संदेश दे, वाऱ्याला पण. मग यहोशूआने वाऱ्याला पण संदेश दिला. आणि काय संदेश दिला, हे जे वधलेले आहेत, जी सेना होती तिकडे, हजारो करोडो लाखो असेल, तर ती कशी सेना किती वर्षापासून, 1000-500 वर्षापासून तिथे पडलेली असेल त्यांची हाडं. आणि त्या सेनाला त्या अशुष्क अस्थीला सांगितलं आहे परमेश्वराने वचन द्यायला. हालेलुया. आणि काय सांगितलं, वाऱ्याला तू ये आणि जे वधलेले आहेत, हे जे म्हणजे मेलेले लोकांची हाडं आहेत, त्यांच्यावर काय कर, फुंकर घाल. हालेलुया. फुंकर घालायला सांगितलं. आणि मग काय झालं पुढे आहे का. हालेलुया. प्रभू परमेश्वर म्हणतो या वधल्यावर 4 दिवसांनी ये, या वधल्यावर फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. यहोशूआ म्हणतो परमेश्वराने मला आज्ञा केली आणि मी त्या वाऱ्याला संदेश दिला, तू त्या वधिल्यावर फुंकर घाल, चारी दिशाने तू वहा आणि या वधिलेल्या लोकांवर, हे ज्या हाडं आहेत त्यांच्यावर फुंकर घाल. हालेलुया. आणि जसे त्याने आज्ञा झाल्याप्रमाणे संदेश दिला, तेव्हा त्यांच्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. खरंच परमेश्वर महान परमेश्वर आहे. तो राजाधिराज सेनाधीश परमेश्वर आहे. तुझ्या नावाला स्तुती, तुझ्या नावाला महिमा आणि तुझ्या नावाला गौरव माझ्या प्रभू परमेश्वर. माझ्या बालमित्रांनो, मित्रमैत्रिणींनो, भगिनींनो, सर्वांसाठी हे वचन आहे. माझ्या विश्वासू मित्रांनो, तुम्ही प्रार्थनेला जाता, बायबल वाचता, प्रार्थना करता, 1 तास करता, 2 तास करता आणि थोड्या वेळाने डगमगता. हालेलुया. डगमगू नका. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याशी परमेश्वर बोलत आहे की मी हाडांची सेना तयार करू शकतो. त्या मेलेला तो जिवंत होतच होतो. तर परमेश्वराची ज्याच्यासाठी इच्छा आणि योजना आहे तो होतो. हालेलुया. मरण तर सर्वांनाच आहे, स्वर्ग आणि नरक. जो येशूवर विश्वास ठेवतो तो स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश करेल. जो येशूवर विश्वास ठेवत नाही, जो व्यक्ती त्या संदेश घेऊन आलेला आहे तुमच्यापर्यंत, तुम्ही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही की ह्या व्यक्तीला येशूने पाठवलेला आहे, येशूला पित्याने पाठवलेलं आहे. येशू बोलतो जो मला, मी पाठवलेल्या व्यक्तीला ओळखतो, दासाला ओळखतो, तो मला ओळखतो, म्हणजे येशूला ओळखतो. जो येशूला ओळखतो तो पिता परमेश्वराला ओळखतो. पिता पुत्र पवित्र आत्मा एक आहे. हालेलुया. हालेलुया. तर आपण ह्या अशा शुष्क अस्थीची सेना तयार करणाऱ्या परमेश्वराचे आपण मुलं आहोत. मग आपण किती विश्वास ठेवला पाहिजे. डगमगू नका. हां, पाप करून तुम्ही जर काही मागत असाल तर परमेश्वर तुम्हाला देणार, तुमच्या जीवनात पूर्ण होणार नाही. पण त्याच्यावर 100% विश्वास ठेवताय, त्याच्या आज्ञा पाळताय, तर तो जिवंत परमेश्वरावर भरोसा ठेवा, आशा ठेवा, विश्वास ठेवा, तो तुमच्या जीवनात सर्व गोष्टी पूर्ण करेल. हालेलुया. आमेन. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. पहा या वचनाद्वारे तसं सगळं येशूमध्ये येणं. प्रभू म्हणतो तो माझ्यावर विश्वास ठेवतो
तो माझ्यावर विश्वास ठेवणाराही मोठे अद्भुत कृत्य करेल. हालेलुया. येशूच्या नावामध्ये आंधळे पाहू लागतात, लंगडे चालू लागतात, मुके बोलू लागतात, बहिराणा श्रवणशक्ती होते, मतिबंधीच्या बुद्धीला स्पर्श होतो, मेलेले सुद्धा जिवंत होतात, आत्मिक परिवर्तन होतं, भूत प्रेत जादूद्वारा तंत्र मंत्र करणी सर्व निघून जातं. कारण जो नवीन व्यक्ती आलेला आहे त्याच्या जीवनात पण होतं. पण कसं होतं, तो नवीन व्यक्ती जरी आला त्याच्या जीवनात पण परमेश्वर कार्य करतो. कसा करतो? जर तो व्यक्ती विश्वासाने आलेला आहे की येशू, त्याने त्या येशूला पाहिलेलं नाही, येशूला ओळखलेलं नाही, येशूचं बायबल पण वाचलेलं, जो व्यक्ती त्या संदेश घेऊन आलेला आहे तुमच्यापर्यंत, तुम्ही त्या व्यक्तीवरच विश्वास ठेवत नाही की ह्या व्यक्तीला पिता येशूने पाठवलेला आहे, येशूला पित्याने पाठवलेलं आहे. येशू बोलतो, जो मी पाठवलेल्या व्यक्तीला ओळखतो, दासाला ओळखतो, तो मला ओळखतो, म्हणजे येशूला ओळखतो. जो येशूला ओळखतो तो पिता परमेश्वराला ओळखतो. पिता पुत्र पवित्र आत्मा एक आहे. हालेलुया. हालेलुया. तर आपण ह्या अशा शुष्क अस्थितीची सेना तयार करणाऱ्या परमेश्वराचे आपण मुलं आहोत. मग आपण किती विश्वास ठेवला पाहिजे? डगमगू नका. हां, पाप करून तुम्ही जर काही मागत असाल तर परमेश्वर तुम्हाला देणार, तुमच्या जीवनात पूर्ण होणार नाही. मग त्याच्यावर 100% विश्वास ठेवताय, त्याच्या आज्ञा पाळताय, तर तो जिवंत परमेश्वरावर भरोसा ठेवा, आशा ठेवा, विश्वास ठेवा, तो तुमच्या जीवनात सर्व गोष्टी पूर्ण करेल. हालेलुया. आमेन. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. पहा, या वचनाद्वारे कसं सगळं येशूमध्ये येणं. प्रभू म्हणतो, तो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो माझ्यावर विश्वास ठेवणाराही मोठे अद्भुत कृत्य करेल. हालेलुया. येशूच्या नावामध्ये आंधळे पाहू लागतात, लंगडे चालू लागतात, मुके बोलू लागतात, बहिराणा श्रवणशक्ती होते, मतिबंधीच्या बुद्धीला स्पर्श होतो, मेलेले सुद्धा जिवंत होतात, आत्मिक परिवर्तन होतं, भूत प्रेत जादूद्वारा तंत्र मंत्र करणी सर्व निघून जातं. कारण जो नवीन व्यक्ती आलेला आहे त्याच्या जीवनात पण होतं. पण कसं होतं, तो नवीन व्यक्ती जरी आला त्याच्या जीवनात पण परमेश्वर कार्य करतो. कसा करतो? जर तो व्यक्ती विश्वासाने आलेला आहे की येशू, त्याने त्या येशूला पाहिलेलं नाही, येशूला ओळखलेलं नाही, येशूचं बायबल पण वाचलेलं नाही, पण कोणाचं तरी सांगून साक्ष ऐकून आलेला आहे आणि तो विश्वास ठेवून आलेला आहे की आज मी रिकाम्या हाताने आलेलो आहे, पण आज मी खाली हाताने जाणार नाही, तर येशू परमेश्वर माझ्या भरलेल्या हाताने भरलेला आशीर्वाद घेऊन मला वापस घरी जाईन, असा विश्वास ठेवून येतो, त्याच्या जीवनात परमेश्वर कार्य करतो. हालेलुया. 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 तर माझ्या गोंडस मित्रांनो, माझ्या बंधू भगिनींनो, माझ्या प्रभूमधल्या माणसांनो, तुम्ही पहिलं पाप करायचं सोडा, पश्चाताप करा, प्रभूला शरण या. तुम्ही लोकांना दुखवलं असेल, फसवलं असेल, त्या चुका सुधारा. परमेश्वर तुमच्या जीवनात नक्कीच कार्य करेल. कारण माझा जिवंत देव परमेश्वर यहोवा पिता आहे, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आहे. त्या येशू पित्याची मी लाडकी मुलगी आहे. मी सर्वांसमोर निक्षून सांगते की मी जिवंत देवाची मुलगी आहे. हालेलुया. आम्ही साध्यासुध्या माणसाची मुलं नाही आहेत, आकाशाचा आणि या पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याची मी मुलगी आहे. हालेलुया. आणि तुम्ही त्याची मुलं आहात, तर तुम्ही भटकलेला आहात, पापात आहात, अंधारात आहात. अजूनही वेळ गेली नाही. त्याच्या दिव्य प्रकाशात या, त्याच्या प्रेमाचा अनुभव घ्या, त्याचा प्रेमाचा मधुर स्वाद चाखायला शिका. कारण परमेश्वर प्रेमी दाता आहे, तो जीवनदाता आहे, तो रक्षण करता आहे. आपली आशा, आपला भरोसा पूर्ण परमेश्वरावर येशू ख्रिस्तावर ठेवा आणि पहा, तो तुमच्या जीवनात कार्य करेल. असा माझा विश्वास आहे. माझ्या जीवनात परमेश्वराने कार्य केले, येशूने कार्य केले, तसं तुमच्या जीवनातही परमेश्वर येऊ प्रभू येशू ख्रिस्त कार्य केले. आणि मला विश्वास आहे तुम्हाला जे काही हवं असेल तर तुम्ही पित्याला येशूच्या नावामध्ये मागा आणि तुमच्या जीवनात ते पूर्ण होईल. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. मी तुमच्यासाठी, मला विश्वास आहे तुम्ही या प्रार्थनेमध्ये विश्वासाने वचन ऐकलं असेल आणि त्या वचनाद्वारे तुमच्या जीवनात खूप विश्वास आला असेल, बळ वाढलं असेल, ताकद वाढली असेल. आजच तुम्ही सुरुवात करा परमेश्वराकडे प्रार्थना करायला, विश्वास ठेवायला, पापांचा पश्चाताप करा, दुसऱ्यांना क्षमा करा आणि जीवन सुधारा. कारण परमेश्वराचं राज्य जवळ येत आहे, न्याय करण्याचा दिवस जवळ येत आहे. तर
प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवा. प्रभू तुमच्या जीवनात कार्य करेल. आणि मी आता तुमच्यासाठी आमेन. आणि मी तुमच्यासाठी आता प्रार्थना करत आहे आजारी लोकांसाठी. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता. नादर कर येशूच्या नावात प्रार्थना मागते पिता परमेश्वर. जे कोणी बंधू भगिनी, जे आजी आजोबा आई वडील सगळे जे काही बसलेले आहेत, लहान मुलं बसलेले आहेत, सर्वांच्या जीवनात जे काही आजार आहेत, तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वासाने प्रार्थना घ्या आणि असा विश्वास ठेवा की प्रभू येशू आज आम्हाला बरं करत आहे आणि तो विश्वासानेच तुम्ही बरे व्हाल. हालेलुया. तुमच्या जीवनातील प्रत्येक आजार, दुःख, संकट, कर्ज, करणी, गरिबी, लाचारी, 10 पिढीचे सर्व श्राप, HIV, ब्लड कॅन्सर, ट्यूमर, पोटदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, पोटातील वेदना, कमरेतल्या वेदना, गुडघ्याच्या वेदना, डोकेदुखी, भूत प्रेत, जादूटोणा, तंत्र मंत्र, करणीच्या दुष्ट आत्म्याला मुळासकट काढून बांधून धमकावते येशूच्या नावामध्ये. या क्षणाला निघून जा. सोडा यांचं शरीर येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये सोडा यांचं शरीर. सैताना निघ यांच्या शरीरातून. कारण हे परमेश्वराचे मुले आहेत. यांच्या शरीरामध्ये हे आणि मी तुला जागा देण्यास अस्वीकार करते. तुझी जागा नरकामध्ये आहे. जिथून आलेलं आहेस तिथून निघून जा येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावात कमांड करते, आज्ञा करते. सोड आणि निघ येशूच्या नावात. निघ येशूच्या नावामध्ये. पवित्र आत्मा यांना स्पर्श कर. या क्षणाला गॉड इज फॉर टचिंग यू. प्रभूचा सामर्थ्यशाली स्पर्श यांना होत आहे. या क्षणाला स्पर्श करून प्रभू या क्षणाला या सर्वांना बरं करत आहे आणि बरं केलेलं असा मी विश्वासाने घोषणा करते की त्या आज्ञा करणारी मी आहे, पण कार्य करणार होतोस. माझी प्रार्थना तू ऐकलेलीस आणि ज्यांनी प्रार्थनेत विश्वासाने भाग घेतलेला आहे त्यांना या क्षणाला तू बरं केलेलं आहेस असा मी विश्वासाने घोषणा करते की त्या सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून ऐक पिता. आणि माझी प्रार्थना स्वर्गीय बापाने येशूच्या नावात मान्य केली म्हणून धन्यवाद देते. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची शांती असो तुम्हाला. प्रभू येशू तुम्हाला आशीर्वादित करो. मलाही आशीर्वादित करो. तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. तुमच्या मिनिस्ट्रीला आशीर्वादित करो. आमच्या मिनिस्ट्रीला आशीर्वादित करो. आणि तुम्ही या आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. हालेलुया. आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर नंबर दिलेला आहे प्रार्थनेसाठी. तुम्हाला केव्हाही प्रार्थना घ्यायची असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता आणि मी तुमच्यावर प्रार्थना करेन. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.